नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणार आहोत शिर्डीला। तर शिर्डीला जाण्यासाठी आम्ही सर्वात पहिले पोहोचलो पुणे स्टेशनला आणि पुणे स्टेशनपासून आमची पुणे अमरावती ही एक्सप्रेस होती। या एक्सप्रेसचा टायमिंग सकाळी 11:05 हा असतो आणि ही एक्सप्रेस कोपरगावला 4:15ला पोहोचवते। तर या एक्सप्रेसचे सेकंड सीटिंगचे बुकिंग करून आम्ही 3 तिकीट काढले आणि निघालो आपल्या शिर्डीच्या प्रवासाला। करेक्ट 11:05 एक्सप्रेसनी पुणे स्टेशन सोडलं आणि धावू लागली कोपरगावकडे। नमस्कार मित्रांनो, शिर्डीमधून। तर काल जी आपण जर्नी सुरू केली होती पुण्यापासून 11 वाजताची पुणे अमरावती गाडी होती। ती 4:15ला आम्हाला कोपरगावला पोहोचवणार होती, पण ती 4 तास लेट झाल्यामुळे 8 वाजता आम्ही कोपरगावला पोहोचलो आणि तेथून 1.5 तासानंतर रिक्षा आणि बाकीचे साधनं घेऊन 1.5 तासानंतर 9:30 वाजता आम्ही फायनली शिर्डीमध्ये पोहोचलो रात्री। आणि त्याच्यानंतर पहिले तर आम्ही एक रूम केली। त्या रूमचं भाडं आम्हाला पडलं 330 रुपये। तर 350 रुपये टोटल ते घेतात। त्याच्यात 20 रुपये डिपॉझिट असतं, ते तुम्हाला जात्यावेळी 20 रुपये ते वापस करतात। आणि 330 रुपयात आम्ही 3 जण राहिलो आहे। आणि त्यानंतर आता सकाळी उठून 6 वाजता आम्ही दर्शन रांगेत लागलो। अर्धा ते 1 तासात आमचं साईबाबाचं दर्शन झालं। शिर्डी आता आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहे आता STच्या साहाय्यानं त्र्यंबकेश्वरला। त्यानंतर नाशिकसुद्धा मी तुम्हाला जेवढं कवर होऊ शकेल तेवढं फिरवण्याचा प्रयत्न करेन आणि त्र्यंबकेश्वरसुद्धा तुम्हाला मी माझ्या व्हिडिओ थ्रू दाखवेल। आणि ब्रह्मगिरी पर्वत आणि ते कुंड असे वेगवेगळे प्लेसेस आपण व्हिजिट करणार आहोत। शिर्डीमध्ये आपण आता साईबाबाचं जे मंदिर आहे त्याच्या एकदम 2 मिनटं अंतरावरच आपण शेजारीची रूम केलेली आहे। या रूममध्ये आपण आता सध्या राहत आहोत। तर तुम्हाला एक मी छोटासा रूम टूर देतो आणि नंतर मग आपण निघू साईबाबाच्या मंदिराकडं। असा हा काही एरिया आहे, एकदम जुनं कौलारू घर आहे आणि इथं अशा रूम आहेत। 7 नंबर ही आमची रूम आहे, 8 नंबरची।
इथून हा असा काही व्ह्यू दिसतो आणि याच्याच पुढं तो साईबाबाचा स्टॅच्यू आहे. ही बाल्कनी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि असे हे कौलाचे घर आहे. इकडं बाथरूम आणि आपलं इथं सकाळी ते गरम पाण्याची सोयसुद्धा असते. तर 6 ते 8 असे 2 तास गरम पाणी येतं. त्याच्यानुसार तुम्ही सकाळी आंघोळ करून मस्त साईबाबाचं दर्शन घ्यायला निघू शकता. तुम्ही तर याच्यात टोटल 4 कॉट आहे. मस्त वरती कौलाचं घर आहे. हे सुंदर झोप लागली रात्री. आणि हे आमचं काही बॅगेज आहे. इथं हा मस्त एक साईबाबाचा फोटो आहे आणि हे टोटल 4 बेड आहे. इथं काही तुम्हाला सामान असेल तर ते ठेवण्यासाठी मस्त एक कपाट सुद्धा आहे छोटंसं, जे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. स्विचेस आहेत आणि हा एक मस्त आरसा आहे. दर्शनासाठी जेव्हा जात होतो तेव्हा एक असा टिक्का लावून घेतला मस्त 5 रुपयात. आणि त्यानंतर दर्शन करून मी सध्या आलेलो आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला पुढं साईबाबाचा स्टॅच्यू वगैरे दाखवणार आहे. आणि त्यानंतर बस स्टँडला 8:15ला आमची त्र्यंबकेश्वर जाणारी बस आहे. ती बस पकडून आपण त्र्यंबकेश्वरला आता जाणार आहोत. तर चला तर मग आता बाहेरचा एरिया आणि साईबाबा मंदिर सगळं एक्सप्लोर करूया. तर या शिर्डीच्या स्ट्रीटवर आता आपण आहे. इकडच्या साईडला आमची ही रूल केली होती आम्ही. आणि हा इथं साईबाबाचा स्टॅच्यू आहे. साईबाबांनी धर्म किंवा जातीवर आधारित सर्व छळाचा विरोध केला. ते ख्रिश्चन, हिंदू आणि मुस्लिम विरोधक होते. साईबाबांनी आपल्या भक्तांना प्रार्थना करण्यास, देवाचा नामाचा जप करण्यास आणि पवित्र ग्रंथ वाचण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी मुस्लिमांना कुराण आणि हिंदूंना रामायण, भगवद्गीता आणि योग वशिष्ठ या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. त्यांनी आपल्या भक्तांना आणि अनुयायांना नैतिक जीवन जगावे, इतरांना मदत करावी, प्रत्येक जीवावर कोणताही भेदभाव न करता प्रेम करावे आणि चारित्र्याची 2 महत्त्वाची वैशिष्ट्ये विकसित करावीत, ते म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. आपल्या शिकवणीमध्ये साईबाबांनी ऐहिक गोष्टीची आसक्ती न ठेवता कर्तव्य पार पाडण्याचा आणि परिस्थितीची पर्वा न करता समण्याच्या महत्त्वावर जोर दिला. इथं हा आय लव्ह साईबाबाचा एक लोगो आहे. आणि हे आपलं मंदिर आहे साईबाबाचं. या साईडला मोबाईल आणि चप्पल तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता. हे साई पालखी गार्डन. इथं हे साईबाबाच्या हातीचे मटके दिसत आहे. ते मटक्यातून पाणी येतं आणि एक सुंदरसा व्ह्यू इथून तुम्हाला भेटतो.
आज शिवजयंती असल्यामुळं इथं सगळी कार्यक्रमाची तयारी चालली आहे शिर्डीमध्ये. आणि इकडं वेगवेगळे फूड प्लाझा तुम्हाला मिळतील सकाळी नाश्त्यासाठी, चहा पाणी वगैरे. प्रत्येक प्रकारची सोय इथं तुम्हाला मिळून जाईल. आणि हे जे 6, 7, 8 नंबरची जी गेट नंबर तुम्हाला दिसतं आहे, इथून फ्री दर्शन रांग सुरू होती. इथून तुम्ही चालत गेल्यानंतर सरळ पुढे गेल्यानंतर तुमचं फ्रीमध्ये सकाळी लवकर जर रांगेत लागला तर लगेच दर्शन होईल. शक्यतो 5 ते 6 वाजता उठून लगेच आंघोळ करून या 6, 7 नंबर गेटकडे या आणि इथून दर्शनासाठी जावा. तर हा काही रोड आहे शिर्डीचा. आणि इथं एक हा स्तंभ आहे ओमवाला. इथून गेल्यानंतर तुमचं इझिली मस्त दर्शन होईल आणि सकाळची आरतीसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. इथं जागेचं ठिकाणी असे हे साईबाबा संस्थांचे वेगवेगळे पोलीस कर्मचारी असतात, ते तुम्हाला मदत करतील काही अडचण भासल्यास. आणि इथं हे पोलीस मदत केंद्र आहे श्री साई तीर्थक्षेत्र पर्यटनचं. आणि असे हार वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर आपण आता साईबाबाच्या मंदिराच्या साईडने जाऊ आणि तिकडून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आत साईबाबाच्या मंदिरात मोबाईल फोन कॅमेरा वगैरे काही चालत नाही, म्हणून बाहेरूनच तुम्हाला मी मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे वेगवेगळे असे स्टॉल मिळतील तुम्हाला. तिथं तुम्ही प्रसाद वगैरे काही घेऊ शकता. तिथं साईबाबाच्या मूर्त्या भेटतील. साईबाबांचे जन्मस्थान आणि जन्मतारीख अज्ञात आहे. जन्मस्थानाबाबत अनेक दावे आहेत, परंतु मूळ श्री साई चरित्रातील 4th अध्यायातील ओळी क्रमांक 113 मध्ये नमूद केलेले आहे की साईबाबांचे आई वडील जन्म किंवा जन्मस्थान कोणालाच माहीत नव्हते. या बाबींच्या संदर्भात बाबांना अनेक चौकशी करण्यात आली. इथं द्वारकामाई दर्शन रांग आहे, तर इथून तुम्ही द्वारकामाईसाठी आत जाऊ शकता. हा इथून मंदिराचा कळस दिसतो क्लिअरमध्ये. रात्रीसुद्धा खूप सुंदर चकाकून हे मंदिर दिसतं आणि मन भरून जातं. ऑगस्ट 1918 मध्ये साईबाबांनी त्यांच्या काही भक्तांना सांगितले की लवकरच त्यांचे नश्वर शरीर सोडणार आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस त्यांना खूप ताप आला आणि त्यांनी खाणेपिणे सोडून दिले. त्यांची प्रकृती बिघडली म्हणून त्यांनी शिष्यांना पवित्र ग्रंथ वाचण्यास सांगितले. 15 ऑक्टोंबर 1918 रोजी विजयादशमीच्या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांचे अवशेष शिर्डीतील बुटीवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, जे नंतर एक पूजास्थान बनले, जे आज श्री समाधी मंदिर आहे. ते श्री साईबाबा मंदिर म्हणून ओळखले जाते. हे दक्षिणामुखी हनुमान मंदिर आहे आणि या एंट्रन्समधून आत आल्यानंतर तुम्हाला इथं मुखदर्शनाची रांग मिळेल. इथून एंटर करून तुम्ही मुखदर्शन घेऊ शकता. आणि इकडं हा सभामंडप टाईप एक हॉलसारखं आहे आणि इथून दर्शन घेतल्यानंतर तुम्ही बाहेर निघणार. आज शिवजयंती असल्यामुळे इथं उत्सव साजरा करण्याची तयारी आहे. इथं फ्रीमध्ये तुम्ही जे चप्पल बूट सँडल जे काय असेल ते तुमचं तिथं काढू शकता. आणि नंतर या रस्त्याने बाहेर आल्यानंतर इकडच्या साईडने तुम्हाला वेगवेगळे स्टॉल मिळतील. डोनेशनसाठी हे मिळतील. आणि या साईडने सरळ गेल्यावर या साईडनी सरळ गेल्या इतर
प्रति 10 रुपये लाडू प्रसाद विक्री केंद्र आहे. तिथं तुम्ही लाईनीत अशा थांबून लाडू वगैरे घेऊ शकता. आणि इथं ही साईबाबा संस्थांची कॅन्टीन आहे. इथं तुम्हाला खूप माफक दरात चहा कॉफी मिळेल. तर हा असा काही मेनू आहे त्यांचा. चहा 2 रुपये, कॉफी 3 रुपये, दूध मिनरल वॉटर घ्यायचे. इथं तुम्ही 2-3 रुपयात 4 रुपयात चहा कॉफी आणि सकाळचे जे फ्रेश ड्रिंक असतात ते घेऊ शकता तुम्ही. साईडने आपण आलेलो आहे आणि इथून ही दर्शनासाठीची एंट्रन्स आहे. या एंट्रन्सनी आत एंटर केल्यानंतर समोर चालत गेल्यावर तुम्हाला दर्शन होईल. इथं हा दर्शन रांगेचा एक बोर्डसुद्धा आहे. हा बोर्ड बघून तुम्ही इझिली इथून सिनियर सिटीजनची रांग सुरू होती आणि इकडं असा हा काही स्ट्रीट आहे. इकडे येऊन या स्ट्रीटचा आनंद घेऊ शकता तुम्ही. इथं वेगवेगळे तुम्हाला खाण्याचे पदार्थ मिळतील आणि अशी ही काही साई कॉम्प्लेक्स आहे. इथं अर्ली मॉर्निंगचा जो ब्रेकफास्ट असतो तो करू शकता तुम्ही. उपमा, इडली, चहा वगैरे. हा एरिया आहे साईबाबाच्या इकडच्या साईडने आल्यानंतर तुम्ही आणि इथून दर्शन रांगेत उभं राहिल्यानंतर तुमचं दर्शन होईल या कॉम्प्लेक्समध्ये. आणि त्यानंतर साईबाबाचं दर्शन घेऊन तुम्ही तुमचा जो आयटनरी आहे तुमचा जो दिवसभरात ठरवलेला प्लॅन आहे तो एक्झिक्यूट करू शकतात. जवळपासमध्ये इथं सिटीमध्ये एक वॉटर पार्कसुद्धा आहे. त्या वॉटर पार्कमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही या शिर्डीचा आनंद घेऊ शकता. इथून बरेचसे वेगवेगळे प्लेसेस जवळ आहे. शनी शिंगणापूर आहे. त्यानंतर आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. त्यानंतर नाशिकसुद्धा इथून जवळ आहे. 90 किलोमीटर नाशिक आहे. असे वेगवेगळे प्लेसेस तुम्ही व्हिजिट करू शकता. या महाराष्ट्रातील धार्मिक या प्रवासाचा तुम्ही आनंद घेऊ. भेटतो मी तुम्हाला आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.